तर माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, तसेच इतर माझ्या लाडक्या अशा प्रेक्षक वर्गांनो किंवा श्रोत्यांनो, तर आजचा व्हिडिओ सादर करण्याचा माझा मानस असा आहे किंवा उद्देश असा आहे की वर्ग 12वी बोर्ड परीक्षा 21 फेब्रुवारीपासून अर्थात चालू अकॅडमिक इयरची 2024पासून सुरू होणारी परीक्षा आणि त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून 12वी कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना काहीतरी पूरक असं ज्ञान मिळावं परीक्षेच्या दृष्टिकोनातून. आणि म्हणून मी आज आपणासमोर एक व्हिडिओ लेक्चर सादर करत आहे. तर माझं पूर्ण नाव शिवदत्त कचरू गवळी असं आहे. मी हल्ली कोमलनगर पडेगाव या ठिकाणी वास्तव्यास आहे. माझं मूळ गाव वडाळी जरी असेल तरी जवळपास पूर्ण शिक्षण माझं इथं झालं, महाविद्यालयीन शिक्षण. त्यामुळे मी औरंगाबादचाच रहिवासी म्हटलं तर तितकंसं वावगं ठरणार नाही. आणि माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचदा माझ्या मनामध्ये असा विचार आला की आपण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अकाउंटन्सीच्या संदर्भामध्ये काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करूया. आणि त्या उद्देशाने आज मी तुमच्यासमोर आलेलो आहे. आणि त्यातल्या त्यात परीक्षासुद्धा जवळ आलेली आहे. म्हणून मी अल्पसा तुम्हाला माझा परिचय दिला आणि जास्त वेळ न घालवता आपण अवघ्या 2 मिनिटामध्ये 5 मिनिटामध्ये हा व्हिडिओ लेक्चर सुरू करीत आहोत. तर बघा मग आज 12वी बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयाच्या संदर्भामध्ये चॅप्टर नंबर 3 रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप इंटू ब्रॅकेट ॲडमिशन ऑफ पार्टनर. तर या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण मीनिंग ऑफ रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप बघूया. द रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ partnership primarily involves changes in the form of partnership. थोडक्यामध्ये भागीदारी संस्थेचं पुनर्निर्माण म्हणजे काय? भागीदारी संस्थेचं पुनर्रचना म्हणजे काय? तर भागीदारी व्यवसायामध्ये किंवा भागीदारीच्या स्वरूपामध्ये तत्वतः बदल घडवून आणणे म्हणजेच भागीदारी संस्थेची पुनर्रचना किंवा पुनर्निर्माण म्हणता येईल. देर इज ए चेंज इन ॲग्रीमेंट अमंग द पार्टनर्स विच लीड्स टू चेंज इन द रिलेशनशिप बिटवीन द पार्टनर्स अँड चेंज इन द शेअर ऑफ the profits or losses of the partners in the firm. तर भागीदारी पुनर्रचनेमध्ये नेमकं काय होतं? तर भागीदारी व्यवसायाचा जो काही करार आहे, जुना करार, त्या जुन्या करारामध्ये काही चेंजेस घडून येतात आणि भागीदारीच्या करारामधील बदलामुळे त्याचा परिणाम भागीदारी संस्थेमध्ये कार्यरत असणारे जे काही भागधारक आहेत त्यांच्या रिलेशनमध्ये सुद्धा बदल होतो. तसेच त्यांच्या नफा तोटा वाटपाच्या हिस्स्यामध्ये सुद्धा बदल होत असतो. द चेंज इन द पार्टनरशिप मे टेक
द फॉलोइंग फॉर्म्स. मग हा जो काही बदल होतो भागीदारी पुनर्रचना करताना, तर भागीदारीच्या करारामध्ये बदल, त्यामुळे भागीदारामध्ये किंवा त्यांच्या नात्यांमध्ये बदल, त्यांच्या संबंधामध्ये बदल, तसेच भागधारकांचं जे काही जुनं नफा तोटा वाटपाचं प्रमाण अस्तित्वात होतं त्यामध्ये बदल. द चेंज इन द पार्टनरशिप मे टेक द फॉलोइंग फॉर्म्स. खालील स्वरूपामध्ये बदल घडून येतो. डिफरंट फॉर्म्स ऑफ रिकन्स्टिट्यूशन्स. तर वेगवेगळ्या स्वरूपामध्ये भागीदारी संस्थेचं पुनर्निर्माण होत असतं. त्यामध्ये नंबर 1, चेंज इन प्रॉफिट शेअरिंग ऑफ एक्झिस्टिंग पार्टनर्स. द पार्टनर्स ऑफ ए फर्म मे डिसाइड टू चेंज देअर एक्झिस्टिंग प्रॉफिट शेअरिंग रेशो. तर भागीदारी संस्थेमध्ये जे काही भागीदार कार्य करत असतात त्यांचा जो काही नफा तोटा वाटपाचं शेअर असतं किंवा प्रमाण असतं त्याच्यामध्ये बदल घडतो. इफ वन पार्टनर परचेसेस ए शेअर ऑफ प्रॉफिट फ्रॉम अनदर पार्टनर, the old partner agreement stands terminated and the new agreement comes into force, stating the new profit sharing ratio. अशा वेळेस काय होते, जुने भागधारक नवीन भागधारकासाठी आपल्या हिश्श्यातील काही हिस्सा त्याला देऊ करतात किंवा त्यांना द्यावा लागतो आणि त्यामुळे आपल्या करारामध्ये बदल करून घेणं त्यांना अपरिहार्य ठरतं आणि जुन्या नफ्या तोटा वाटपाच्या प्रमाणामध्ये थोडा बहुत बदल होतो आणि त्या ठिकाणी नवीन नफा तोटा वाटपाचं प्रमाण तयार करावं लागतं किंवा घ्यावं लागतं. त्यानंतर आहे ॲडमिशन ऑफ ए पार्टनर. When the new partner is admitted to the business, he brings capital and his share of goodwill. Old partner have to sacrifice their share of profit for new partner, so the partnership agreement changes. तर जेव्हा जेव्हा नवीन भागीदारी संस्थेमध्ये प्रवेश करतो त्यावेळेस तो काही रिकाम्या हाताने भागीदारी संस्थेमध्ये प्रवेश करत नाही. तर येताना तो सोबत काही पैसे भांडवल स्वरूपात आणत असतो, त्याबरोबर काही पैसे तो गुडविल स्वरूपात देखील आणत असतो. ओल्ड पार्टनर हॅव टू सॅक्रिफाईस देअर शेअर ऑफ प्रॉफिट्स. का तर जुने जे काही भागधारक आहेत ते त्यांच्यामध्ये आतापर्यंत जो काही नफा तोटा वाटपाचं प्रमाण होतं त्या प्रमाणातील काही हिस्सा त्याला देऊ करतात नवीन भागधारकाला. सो द पार्टनरशिप ॲग्रीमेंट चेंजेस. आणि म्हणून भागीदारीच्या करारामध्ये बदल होत असतो. नंबर 3, retirement of a partner. If the partner is retiring from partnership firm, the share of profit up to the date of retirement capital is share in other reserves of the firm will be paid to him. जर एखादा भागीदारी संस्थेमधून रिटायर होत असेल तर त्याचा प्रॉफिटमधील शेअर किंवा त्याच्या रिटायरमेंटच्या तारखेपर्यंत त्याचं जे काही भांडवल आहे ते भांडवल आणि त्या भांडवलावर मिळालेले इंटरेस्ट असेल किंवा काही रिझर्व्स असेल किंवा भागीदारी संस्थेमध्ये काही मोबदला त्याला मिळत असेल तर तो त्याला दिला जातो. ओल्ड पार्टनर्स
will gain the profit and there will be change in the प्रॉफिट शेअरिंग रेशो आणि त्यामुळे जुन्या भागधारकांना काही फायदा होतो, तो फायदा त्यांना मिळत असतो. त्यामुळे सुद्धा सर्व भागधारकांचा नवीन प्रॉफिट शेअरिंग रेशो तयार होतो. नंबर 4, डेथ ऑफ ए पार्टनर. Partner is going out of a business due to death. His legal heir will get the partner's share in the business. जेव्हा एखादा भागधारक मरण पावत असेल किंवा त्याचा मृत्यू होत असेल, अशा वेळेस त्याच्या कायदेशीर वारसदाराला त्याचा आतापर्यंतचं कार्य केल्याबद्दलचा जो काही मोबदला आहे, जे काही उत्पन्न आहे, त्याला ते द्यावं लागतं. शेअर ऑफ प्रॉफिट ऑफ कंटिन्युइंग पार्टनर्स विल चेंज अँड ओल्ड पार्टनर्स ॲग्रीमेंट कम्स टू एन एंड. अशा वेळेस कंटिन्युइंग पार्टनर्समध्ये प्रॉफिट शेअरिंग रेशो चेंज होत असतो आणि पार्टनरशिप ॲग्रीमेंटमध्ये सुद्धा चेंज होतो आणि नवीन ॲग्रीमेंट साकार होत असतं किंवा अस्तित्वात येत असतं. ॲडमिशन ऑफ ए पार्टनर. अकॉर्डिंग टू सेक्शन 31 of the Partnership Act 1932, a person can be admitted as a new partner only with the consent of all existing partners unless otherwise agreement upon. New partner will bring his share of goodwill and capital and enjoy the right to share the future profits. तर भागीदारी कायदा 1932 कलम नंबर 31 नुसार a person can be admitted as a new partner only with the consent of all existing partners unless otherwise agreed upon. तर अस्तित्वात असणाऱ्या भागीदारांच्या शिफारशीनुसार नवीन भागधारकाला जेव्हा प्रवेश दिला जातो तेव्हा न्यू पार्टनर विल बी ब्रिंग हिज शेअर ऑफ गुडविल. तेव्हा नवीन भागधारक त्याच्या हिश्श्याची गुडविल पैशाच्या स्वरूपात असेल किंवा ॲसेटच्या स्वरूपात असेल, तो आणत असतो नवीन भागधारक. अँड कॅपिटल अँड एन्जॉय द राईट टू शेअर द फ्युचर प्रॉफिट्स. भांडवल असेल, गुडविल असेल, तर तो आणतो आणि त्या बदल्यामध्ये त्याला भविष्य काळामध्ये जो काही प्रॉफिट होणार असतो त्यामध्ये काही ठराविक प्रमाणात वाटा मिळत असतो, हिस्सा मिळत असतो. This chapter covers the accounting treatment of admission of a partner in the existing partnership firm. तर या चॅप्टरमध्ये आपण फक्त ॲडमिशन ऑफ ए पार्टनर या विषयी माहिती घेणार आहोत. नीड. मग आवश्यकता काय आहे ॲडमिशन नवीन भागधारकाला भागीदारी संस्थेमध्ये प्रवेश देण्याची आवश्यकता का असते? नीड. जनरली द न्यू पार्टनर इज ॲडमिटेड इन द फर्म टू एक्सपांड द कॅपिटल बेस as well as to use the skills of that person to improve the overall performance of the partnership firm. तर प्रत्येक क्षेत्रामध्ये भागीदारी संस्थेचं विकास व्हावा त्यासाठी नवीन भागधारकाला भागीदारी संस्थेमध्ये प्रवेश दिला जातो. नवीन भागधारकाचं स्किल असेल, नवीन भागधारकाचं कॅपिटल असेल, याचा उपयोग करून भागीदारी संस्थेचा विकास डेव्हलपमेंट करण्यासाठी म्हणून नवीन भागधारकाला भागीदारी संस्थेमध्ये प्रवेश दिला जात असतो.
capital brought by new partner. The purpose of admitting new partner is to increase the capital of the partnership firm. मुख्य उद्देश नवीन भागधारकाला प्रवेश देण्याच्या पाठीमागे असा असतो की आपल्या संस्थेचं भांडवल वाढावं, भांडवलामध्ये वाढ करणे. द न्यू पार्टनर कॅन ब्रिंग कॅपिटल इन कॅश ऑर काइंड. नवीन भागधारक अर्थात इनकमिंग पार्टनर हा आपलं जे काही आपल्या हिस्स्याला येणारं जे काही भांडवल आहे ते तो कॅशच्या स्वरूपात आणू शकेल अथवा वस्तूच्या म्हणजे ॲसेट संपत्तीच्या स्वरूपात सुद्धा तो आणू शकेल. द न्यू पार्टनर विल ब्रिंग द कॅपिटल ॲज पर द टर्म्स इन द पार्टनरशिप डीड. नवीन भागधारक आपल्या नवीन कराराप्रमाणे करारातील ज्या काही अटी आहेत किंवा नियम आहेत त्या नियमानुसार ॲग्रीमेंटमध्ये ज्या काही अटी आहेत त्या अटीनुसार किंवा नियमानुसार भागधारक नवीन भागधारक भांडवल आणत असतो. द न्यू पार्टनर विल ब्रिंग द कॅपिटल ॲज पर द टर्म्स इन पार्टनरशिप डीड. नवीन भागधारक भांडवल तर आणतोच. द अकाउंटिंग ट्रीटमेंट फॉर द कॅपिटल ब्रॉट इन बाय द न्यू पार्टनर इज. मग अशा वेळेस नवीन भागधारकाने भांडवल आणलं कॅश स्वरूपात तर त्याची एंट्री कशी होते ते बघू आपण. जर्नल एंट्रीज. ट्रान्झॅक्शन असं असेल, वेन न्यू पार्टनर ब्रिंग्स कॅश टुवर्ड्स द कॅपिटल. एंट्री करायची आहे कॅश अकाउंट और बँक अकाउंट डेबिट, कॅश बँक अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. या ठिकाणी न्यू पार्टनरचं नाव लिहिलं जाईल. नंतर वेन न्यू पार्टनर ब्रिंग्स सर्टन ॲसेट्स टुवर्ड्स हिज कॅपिटल, त्यावेळेस एंट्री करण्यात येईल ॲसेट्स अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. या ठिकाणी सुद्धा न्यू पार्टनर्सचं नाव लिहिलं जाईल. तर त्यानंतर आहे न्यू रेशो. ॲज द न्यू पार्टनर इज ॲडमिटेड इन पार्टनरशिप फर्म द प्रॉफिट शेअरिंग रेशो ऑफ एक्झिस्टिंग पार्टनर चेंजेस. जेव्हा जेव्हा नवीन भागीदारी संस्थेमध्ये प्रवेश करतो त्यावेळेस नफा तोटा वाटपामध्ये बदल घडून आणावा लागतो. अँड देअर इज नीड टू कॅल्क्युलेट न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. आणि म्हणून नवीन आपल्याला नफा तोटा वाटपाचं प्रमाण काढावं लागतं. रेशो इन्क्लुडिंग न्यू पार्टनर. भागीदारी संस्थेमधील रेशो असा असेल की त्यामध्ये नवीन भागधारकाचा सुद्धा समावेश असेल. दिस रेशो नीड फॉर रायटिंग ऑफ गुडविल अँड कॅपिटल ॲडजस्टमेंट. तर हा नवीन रेशो गुडविल रिटर्न ऑफ करायचे असेल किंवा कॅपिटल ॲडजस्टमेंट करायचं असेल त्यावेळेस त्याचा उपयोग होतो. फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेटिंग न्यू रेशो. इफ टोटल प्रॉफिट इज 1, तर नवीन प्रॉफिट शेअरिंग रेशो काढत असताना किंवा न्यू रेशो काढत असताना हा फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागतो. 1 मायनस शेअर ऑफ न्यू पार्टनर इज इक्वल टू बॅलन्स ऑफ 1. न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो इंटू बॅलन्स ऑफ 1. और इफ सॅक्रिफाइस रेशो ऑफ ओल्ड पार्टनर इज गिवन along with old ratio, the new ratio can be calculated as follows. जर जर आपणाला जुन्या भागधारकांचा सॅक्रिफाईस रेशो दिलेला असेल तर न्यू रेशो काढताना ओल्ड रेशो मायनस सॅक्रिफाईस रेशो या फॉर्म्युलाचा आपल्याला वापर करावा लागतो. सॅक्रिफाईस रेशो. When new partner is admitted, old partner have to sacrifice their share of profit to give the share of profit to new partner. जेव्हा जेव्हा नवीन भागीदारी संस्थेमध्ये प्रवेश करतो त्यावेळेस जुन्या भागधारकांना
त्यांच्या हिश्श्यातून काही हिस्सा नवीन भागधारकाला सॅक्रिफाईस करावा लागतो, त्यास सॅक्रिफाईस रेशो असे म्हणतात, सॅक्रिफाईस शेअर असं म्हणतात. द रेशो इन विच द ओल्ड पार्टनर सॅक्रिफाईस देअर शेअर ऑफ प्रॉफिट्स इज कॉल्ड ॲज सॅक्रिफाईस रेशो. द रेशो इन विच द ओल्ड पार्टनर सॅक्रिफाईस देअर शेअर ऑफ प्रॉफिट इज कॉल्ड ॲज सॅक्रिफाईस रेशो. ज्या प्रमाणामध्ये जुने भागधारक नवीन भागधारकासाठी आपला हिस्सा सॅक्रिफाईस करतात, त्याग करतात, त्याला सॅक्रिफाईस रेशो असे म्हणतात, त्याग प्रमाण असे म्हणतात. दिस रेशो इज यूज्ड टू सर्टन द गुडविल इन प्रीमियम मेथड. तर हा रेशो गुडविल प्रीमियम मेथडमध्ये वापरण्यात येतो. गुडविल इन प्रीमियम मेथडमध्ये असेल त्यावेळेस या रेशोचा वापर केला जातो. सॅक्रिफाईस रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. चेंज इन द प्रॉफिट शेअरिंग रेशो ड्यू टू ॲडमिशन ऑफ अ पार्टनर. तर प्रॉफिट शेअरिंग रेशो का बदलतो? तर नवीन भागधारकाच्या प्रवेशामुळे बदलतो. तर आता आपण थांबूया, राहिलेला भाग उद्या घेऊ.